या आकर्षला माझ्या आयुष्यात आणून माझं आयुष्य अवघड का करतोयस परमेश्वरा? याची प्रत्येक गोष्ट माझी इच्छा नसताना सुद्धा मनाला अस्वस्थ करते. जसं वाटतंय मी स्वतःला बदलू पाहतीये. गाइज रिलॅक्स. मित्रांनो, माझ्या हातात काहींसाठी आनंदाची गोष्ट आहे, काहींना दुःखाची. ट्विंकलजी का दिसत नाहीये तिथे? कुठे गेल्यात? आज परत लेट झालो. तुझी घरातली कामं कधी वेळेवर संपणार नाहीत का? अगं ट्विंकल, अजून तू इथेच आहेस? तिकडे फर्स्ट राऊंडची फायनलिस्ट सांगणार आहेत. काय बोलतेस काय? हो. खरंच? रोशनी, मी जरा पटापट पुढे जाते, तू आरामात ये. ओके, चल चल चल. अरे रोशनी, आता जास्त नाही वाट पाहू शकत. सॉरी ट्विंकलजी, मला तुम्ही नसतानाच नाव अनाउन्स करावं लागेल. आणि ताल से ताल मिला राउंड 1 ची पहिली फायनलिस्ट आहे ट्विंकल. आली. ट्विंकल झाकर. टाळ्या. जे सिलेक्ट झाले ते माझ्या उजव्या बाजूला उभे राहतील. आता आमचा दुसरा फायनलिस्ट आहे सलमान. मी सिलेक्ट झालो. भारती, सुनैना, कृष्णा, तमन्ना, धर्मेंद्र, स्नेहा. आणि आता आमची शेवटची फायनलिस्ट आहे स्वाती. नील, इतक्या सकाळी सकाळी इकडे कसं काय? का? मला सकाळी याची परवानगी नाही आहे काय? परवानगी तर आहेच, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटते की एवढ्या सकाळी तुला जाग आली. आता असंच आश्चर्य वाटण्याची सवय लावून घे. आता पहिल्यासारखा नील नाही राहिलाय. आता मी खरंच जबाबदारीने वागतो, म्हणून तर सकाळी सकाळी इकडे आलो. सकाळी सकाळी हे पाहायला तर नाही आलास की ऑडिशन हॉलमध्ये सर्व ठीक चाललंय की नाही? आणखीन नाही तर काय, एकदा का शब्द दिला म्हणजे दिला. त्यानंतर जीव गेला तरी चालेल, पण वचन नाही मोडणार. तो आकर्ष विचार करतोय की कर्नालचे लोक आम्हाला घाबरून आमची इज्जत करतात आणि आम्ही त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. पण एक गोष्ट मी त्या पोराला समजावून सांगणार आहे, चिमणीचे पंख यासाठी बांधले जातात कारण की तू उडून जाऊ नये म्हणून. त्या मुंबईवाल्याला करू दे आपल्या मनासारखं, पण मला माहिती आहे तू काही बदलू शकणार नाही. काय झालं? अचानक चेहऱ्यावरचा रंग का उडाला? काय नाही नील, बस हा विचार करत होते की किती विचित्र गोष्ट आहे ना. काही दिवसांपूर्वी तू याच गोष्टीवर ठाम होतास की या कॉम्पिटिशनमुळे कर्नाल आणि कर्नालचे लोक बदलणार नाहीत, पण आता तर तू स्वतःच बदलतोयस. तू माझी चिंता करणं सोड. तू मला हे सांग, या कॉम्पिटिशनच्या चक्करमध्ये तू नाही ना बदलणार?
तुला काय वाटतं नील? मला हे वाटतं की एक वेळ सगळं जग बदलेल, पण माझी कद्दू कुमारी नाही बदलणार, हो ना? बघ रोशनी, सर्वांचा तुझ्यावर किती विश्वास आहे ते. तू हा विश्वास तोडू नाही शकत. हो, तर गुड न्यूज ही आहे की आतापर्यंत 9 जण सिलेक्ट झाले आहेत, पण अजून 1 जण सिलेक्ट होणं बाकी आहे. आपण काय बाहेरच फिरत राहायचं? चल एक चक्कर ऑडिशनच्या ठिकाणी टाकूया. पण या फायनलिस्टची निवड होणं जरा अवघड आहे. काय अजून एक ऑडिशन होणार? मग सिलेक्शन कसं होणार? बाळ बिट्टू, चढ आता सुळावर. खरं म्हणजे 10व्या फायनलिस्टची निवड तिचे पाय पाहिल्यानंतर निश्चित होईल. ही काय थट्टा आहे? ही थट्टा नाहीये. खरी गोष्ट तर ही आहे की जे गुरु महात्मा असतात ना, त्यांची काम करण्याची पद्धत थोडी वेगळीच असते. आणि तसंही आमचे एजे सर तर सर्वांपेक्षा वेगळे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जन्मजात डान्सरची ओळख ही त्याच्या पायानेच होते. तुम्ही मस्करी करताय का? नाही सिस्टर, ही मस्करी नाहीये, खरंच आहे. बस टाचेजवळचा तर फोटो काढायचा आहे. काय माहित, तुम्हीच त्या डान्सिंग स्टार असाल ज्याच्या इंडिया शोधात आहे. तर मग वेळ कशाला घालवताय? चला सुरू करूया. चला. हे बिट्टू, हे काय करतोयस? चरण वंदन. काय नमस्कार आहे. चांगलं आहे बिट्टू, हे घे. जितका आशीर्वाद घ्यायचा घेऊन टाक. कदाचित यामुळेच तुझ्या ताल से ताल मिला कॉम्पिटिशनचं भलंच होईल. तुम्ही खरं तेच बोलताय भाऊ. आता काय सांगणार, ही एजे सरांचीच ऑर्डर आहे, पायाचे फोटो घेणं. आता टाळू पण शकत नाही ना. सुजाता ताई, पाय नीट दिसत नाहीये, वर करावं लागेल थोडं. हा. बेशरम, एकतर बहीण म्हणतोस, वर आणखीन अशा हरकती करतोस. बदमाश कुठचा? माफ करा ताई, मोठी चूक झाली. तुम्ही जा इथून. नाही पाहिजे मला पायाचे फोटो वगैरे. मला पण नाही करायचा हा शो. पाहिलंस कद्दू कुमारी, थोडंसं पाय पाहिलं तर त्याच्यावर रागावली. तर मग विचार कर, जेव्हा नील चौधरी आपल्या मनपसंत गाण्यांवर त्यांना नाचवेल तेव्हा काय होईल. म्हणजे काय नाही, तू जास्त डोकं चालवू नकोस. मला जे समजवायचं होतं ते समजावलंय. चल तू आज जा, मी निघतो. नीलच्या मनात चाललंय तरी काय? शेवटी तू कोणती गाणी देणार आहे? तू नव्हतीस त्यामुळे बरीच कामं शिल्लक राहिलीत. बरं ऐक, हा? यावर्षी आंब्याचं लोणचं नाही केलंय. तू ना त्या बंडूला सांगून बागेतून 2-4 टोपल्या आंबे मागवून घे, ठीक आहे? बरं मालकीन. कल्याणी वहिनी, राम राम. कशा आहात तुम्ही? काय खास आहे कमो, आज तू सकाळी सकाळी दर्शन दिलं? बस काय काम आहे? असं काय बोलता वहिनी, कामाशिवाय मी भेटायला येऊ शकत नाही. आता सकाळी सकाळी इतकं खोटं बोलू नकोस तू. आता वहिनी, ज्या आईची मुलं लग्नालायक झालीयत त्या आईला दिवसा शांतता मिळत नाही आणि ना रात्री नीट झोप. आणि तसंही कर्नालमध्ये तुमच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही ना. तेव्हा मी विचार केला की तुम्हाला सांगू की बैजूसाठी एखादी मुलगी शोधा ना. अगं, तुला इतकी घाई कसली आहे? आत्ताच तर त्याने BA पास केलंय ना. आता BA पास होता होता 2-4 वर्ष तर झाली. मग मुलगी शोधता शोधता पण 2-4 वर्ष, 5-10 वर्ष तर लागतीलच ना. अहो वहिनी, मला तर मरण्या अगोदर ना माझ्या नातवांचं तोंड पाहायचंय. हा, इतकी सहजासहजी मरणार आहे थोडीच. बरं कम्मो, तुझ्या बैजूसाठी
एक मुलगी आहे माझ्या डोक्यात. वहिनी पण कोण? गंगी. अरे माझं डोकं खाणाऱ्यानो, मी गंगीच्या भावाच्या मुलीविषयी बोलतीये. मालकीन, मी कुठे काय चुकले असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या भाचीला त्या बैलाच्या गळ्यात नका बांधू. मला पण काही शौक नाहीये की मी मोलकर्णीच्या भाची बरोबर माझ्या राजकुमाराचं लग्न करेन. मी तर माझ्या राजकुमाराला चंद्रासारखी मुलगी शोधून आणेन वहिनी. मग तर तुझं बैजू ना बिन लग्नाचाच राहील. तुझ्या त्या भाचीसाठी मुलं मरायला लागली आहेत ना. काय का असे ना, कमीत कमी ती घरात बसून फुकटचं तर खात नाही ना. त्याला श्रीमंती म्हणतात, श्रीमंती. आता तर जास्त बोलू नकोस, तू पाहिली तुझी श्रीमंती. मूर्ख मोलकर्णी तो. कमो, बैजूचं लग्न इतकी सोपी गोष्ट नाहीये. वहिनी, तुम्ही जर रोशनी आणि नीलचं लग्न मोडू शकता तर माझ्या बैजूसाठी मुलगी पण शोधू शकता. आणि वहिनी विचार करा, तुम्ही जर माझं एक काम कराल ना तर मी आयुष्यभर तुमची सगळी कामं करेन. तर मग ठीक आहे, आज आपलं ठरलं. मी बैजूसाठी मुलगी शोधत राहीन आणि तू माझं काम करत राहशील. हो, एजीने सांगितलं होतं मला त्या मुलीबद्दल, पण तू तू हे सगळं काय करतोयस? एजे सरांना माहित पडलंय की ती मुलगी कोण आहे. व्हॉट? हा, एजे सरांनी त्या मुलीच्या पायावर निशाणी पाहिली आहे, म्हणून मी सर्व मुलींच्या पायाचे फोटो काढतोय. म्हणजे त्या निशाणीच्या आधारे आपल्याला त्या मुलीपर्यंत पोहोचता येईल. आकर्ष, सगळे तुझ्या इन्स्ट्रक्शनची वाट पाहतायत. फक्त 5 मिनिटं. माझ्याकडून एकदा अशी चूक झाली, पण आता पुन्हा कधी नाही होणार. म्हणून यासाठी आता मला असं काळजीत राहायला नकोय आणि मला घाबरूनही चालणार नाही. तसंही मला ट्विंकल शिवाय कोणीच नसताना पाहिलेलं नाहीये, त्यामुळे आता काहीच वाईट होणार नाही. सर्व चांगलं होईल. मी अनोळखी व्यक्तींकडून भेट स्वीकारत नाही आणि त्यांच्याबरोबर आपल्या आयुष्याबद्दल बोलणं मला अजिबात पसंत नाही. रोशनी, माझ्या बरोबर चल ना. पण ट्विंकल कुठे? बाहेर चल, मी सांगते. सांग ना. एजी त्या मुलीला शोधतोय जी त्या पडद्यांमागे डान्स करत होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्याला माहिती की त्या मुलीच्या पायावर एक निशाण आहे जो तुझ्या पायावर आहे. आजी, त्या आपल्या रेवा मॅडमला तू पाहिलंस का? हो, थोड्या वेळापूर्वीच माझ्या समोरच ती घाईघाईत गेली. तर मग काही बोलत होती का माझ्याविषयी? घे, दुसरं काही काम नाही का तिच्याजवळ? हं? की तुझ्याबद्दल विचारत बसेल ती? हं? सगळे काय तुझ्यासारखे रिकामे बसलेत? आई, माझा नाश्ता तयार आहे की नाही?
मॅडम आपल्या कॉलेजला गेल्या आहेत आणि जाताना भाजी पण करपवली. ते मला काही माहित नाही का, मला भूक लागली अरे मग का पाठवतेस तिला ट्विंकल सोबत? जास्तीत जास्त काय होईल, तुझी नीलम वहिनी तुझ्यावर थोडी नाराज होईल. अरे ओ भाऊ, कोण आहात तुम्ही? हा, आणि हे काय सगळं? हे काय आई? हे तर म्हशीचं खाणं आहे. हे? मला वाटतं त्या जितेंद्रजींच्या म्हशींचं खाणं आपल्याकडे सोडून गेलाय तो. ओह, हे सगळं तर नीलम वहिनींचं सामान दिसतंय. याचा अर्थ बरं ताई, सर्व सामानाचे 210 रुपये झाले. 210 रुपये? कम्मो बिचारी, कुठून देणार इतके पैसे? मला म्हणायचंय, कम्मो का देईल पैसे? छोटी आहे ती माझ्याहून. हे घ्या. बहिणी, अहो बहिणी, तुम्ही जर आधी निरोप पाठवला असता ना, तर भावाला पाठवलं असतं मी तुम्हाला आणायला. अगं कम्मो, आता तुझ्या भावाला कशाला त्रास द्यायचा? तेही इतक्या सर्व सामानासहित. मी 2 व्हीलरवर कशी बसणार? हो, जर कार असती तर नक्की बोलले असते. अम्माजी नमस्ते, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. आता तू आलीस तर अजून चांगली होईल. काय काकी, तुमचं तर माझ्याकडे लक्षच नाहीये. अरे सुखी राहा आणि लवकरच BA ची डिग्री पूर्ण कर. काकी तुम्ही पण. मी तर कधीच BA पास झालोय. रिअली? हे तर तू फारच मोठं काम केलंयस. बहिणींना थोडासा आराम करू दे. या बहिणी, या आरामात बसा. बहिणी, प्रवासात काही त्रास नाही झाला ना? खरं सांगू बहिणी, तुमच्या येण्याने ना मला खूप आनंद झालाय. हा, हे तर दिसतंय मला. पण तू टेन्शन नको घेऊस. यावेळी मी तुला या घराचे छप्पर रिपेअर करूनच देईन. आओ बहिणी, इतकं सगळं सामान. अगं कम्मो, मला पाहिजे असलेलं जेवण तुमच्या कर्नालमध्ये मिळणं अशक्य आहे. म्हणून सर्व काही मी सोबत घेऊन निघते. आणि बाकी मध्ये माझी बॅग, माझे शूज, माझे कपडे टॉप टू बॉटम मॅचिंग व्हायला पाहिजे. हो ना? बैजू, तर आपल्याला बाथरूमचा रंगही बदलायला लागेल दररोज. बहिणी, मला वाटतं ट्विंकलला पण माहित नाही की तुम्ही आलात. मी ट्विंकलला सांगते. हा, ट्विंकलला अजिबात सांगू नकोस. मी तिच्या सरप्राईज चेकिंगसाठी आलीये. गॉड नोज, ती आपलं डाएट, आपलं रिहर्सलवर नीट लक्ष देते की नाही कोण जाणे. नाही बहिणी, आपली ट्विंकल तर खरंच खूप मेहनती मुलगी आहे. हा, ती पहिले घरात प्रॅक्टिस करते, नंतर कॉलेजमध्ये करते आणि परत घरी येऊन रात्री पण प्रॅक्टिस करते. आणि जेवणात तर काय, फक्त एकच पोळी खाते आणि ती पण बिना तेलाची. जर असं असेल तर व्हेरी गुड. इतकी मोठी संधी रोज रोज थोडीच येते. तिला ही कॉम्पिटिशन तर जिंकायचीच आहे. बहिणी, तुम्ही चिंता कशाला करता? आपली ट्विंकल तर फार मोठी डान्सर होईल बघा. तिच्याजवळ याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही. आणि आता मी इथे आलेच आहे, तर तिला ही कॉम्पिटिशन मी जिंकायलाच लावी. ट्विंकल, ऐक तरी. ट्विंकल, रोशनी, तू लगेच घरी जा. तू आत्ताच्या आत्ता घरी निघून जा. मी तुला एकटीला इथे सोडून घरी गेले तर कम्मो बुवा मला हजारो प्रश्न विचारतील. मी त्यांना काय हे सांगू? बघ, तू वाद घालू नकोस. तू जर आता घरी गेली नाहीस ना, तर आज आपल्या दोघींचा शेवटचा दिवस असेल. हे बघ ट्विंकल, मला काहीच समजत नाहीये. कधी तू हट्ट करतेस की मी तुझ्यासोबत कॉलेजला यावं, कधी हट्ट करतेस की परत घरी जावं. तुझ्या डोक्यात नेमकं चाललंय तरी काय, ते तरी सांग. हे बघ रोशनी, एजे त्या मुलीला शोधतोय जी त्या पडद्यामागे डान्स करत होती. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्याला माहिती की त्या मुलीच्या पायावर एक निशाण आहे.
जो तुझ्या पायावर आहे. काहीही करून मला हे निशाण लपवावं लागेल. आणि जर तू इथे राहिलीस ना तर एक ना एक दिवस हा निशाण सगळ्यांना दिसेल आणि आपण दोघेही फसू. ट्विंकल, पण तू तू हे काय बोलतेस ट्विंकल? हो रोशनी, एजे तुझ्या म्हणजे रोशनी कवरच्या शोधात आहे आणि तो तुझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही करू शकतो. ट्विंकल, पण त्याला कळलं कसं की तिथे मी नाचत होते? हे बघ, हे मला काहीच माहित नाहीये. बस मला इतकंच माहितीये की एजे तुला वेड्यासारखं शोधतोय. पण बिन काही नाही, तू आताच्या आता निघून जा. पण ट्विंकल, मी घरी जाऊन बुवाजींना काय सांगू? अरे यार, काही निमित्त सांग. तुझं डोकं दुखतंय, नीलने परत जायला सांगितले. तुला जे सुचतं ते सांग. पण रोशनी प्लीज, तू इथून निघून जा. नाही ट्विंकल, मी घरी नाही जाणार. काही वेगळा मार्ग नाही का हे निशाण लपवण्याचा? मी काय करू? काही करून मला हे निशाण लपवावं काय लागेल. करणार आहेस तू निशाण लपवण्यासाठी? काय घरी ठेवून येणार आहेस की एक्सचेंज ऑफर मध्ये बदलणार आहेस? माझं ऐक रोशनी, जर तू इथे राहिलीस ना तर एक ना एक दिवस हा निशाण सगळ्यांना दिसेल आणि आपण दोघीही फसू. ट्विंकल. तर मग जितू, तू तयार आहेस ना? भीती तर नाही वाटत आहे ना कसल्या गोष्टीची? तुमच्यासाठी बाईजी जीव पण द्यायला तयार आहे. आता मला पण बघू दे कोणात किती रग आहे आणि कोणात किती आग आहे. गाईज कम ऑन. मला वाटतं दरवाजा घट्ट झालाय. जोरात धक्का मारावा लागेल सर. अरे देवा, असं वाटतं आज सगळ्यांचं लास्ट डे आहे.